हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज कुठे आले हे तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आज आले आहे माझ्या मावशीच्या शेतामध्ये, कारण की मावशीची बाग आता उतरवायला चालू होती, त्यामुळे तिने आम्हाला आमंत्रण दिलं होतं की द्राक्ष खायला या म्हणून. आम्ही आलो आणि बघतो तर काय आमची मावशी शेतामध्ये नव्हती आणि माझे काका पण शेतामध्ये नव्हते, कोणच नव्हतं शेतामध्ये. मग आमचं चाललं होतं की त्यांची वाट बघायची आणि मावशीकडे काही मोबाईल नव्हता. काकांना फोन केला तर ते म्हणले मी दुसऱ्या शेतामध्ये आलोय, मला साधारण 1 तास तरी लागेल, तिथून थोडंसं लांब आहे शेत, त्यामुळे मला 1 तास लागेल, तर तुम्ही तिथेच थांबा म्हणले. मावशी असेल इथं जवळपास कुठे तर येईल ती. तर खूप वेळ आम्ही वेट केला पण मावशी काही आली नाही. त्यानंतर आम्ही झाडावरचे द्राक्ष खायचे बंद केले, खाली येऊन बसलो. इथे बघा माझं पिल्लू शेळीला द्राक्ष खाऊ घालते आणि आमच्या मम्मीचं व्हिडिओ चालू केला आहे. तिला बघितलं की पटकन डोक्यावर पदर वगैरे घेऊन बसणार नाही का. जुनी पिढी ना अशीच असते नाही का, ही शेवटची पिढी असणार की आपल्याला यांच्याकडून ह्या गोष्टी बघायला मिळतील. त्यानंतर आमच्या मावशीच्या शेतामध्ये ही गहू पेरणीसाठी मशीन आली होती. ज्या गोष्टीला 15-15 दिवस लागतात ती अवघ्या 1 ते 2 तासामध्ये पूर्ण फिनिश करते. म्हणजे लोकांची कामं खूप कमी, कष्ट खूप कमी झाले आणि म्हणजे नाही का सुखी जीवन झाल्यासारखं झालंय हे. हे मी पहिल्यांदाच बघितलं होतं अशा मशीनद्वारे, म्हणजे नाही का गहू केलेलं. इतके फास्ट गहू करतात आणि विशेष म्हणजे ह्याचं हे आहे की इथेच करायचं आणि लगेच पण ह्याच्यामध्ये साठवलं जातं आणि आपल्याला असे गहू बघायला मिळतात. नाही तर बाकी पाठीमागं कसं होतं की ते गहू काढायचे, त्याला नंतर दुसऱ्या त्या मशीनमध्ये करायचे किंवा बडवले जात होते आणि त्यानंतर आपल्याला ते पाकडून वगैरे खूप म्हणजे खूप जास्त कष्ट घ्यावं लागत होतं, त्यावेळेस आपल्याला गहू बघायला मिळत होते. पण आता काय झालंय, साधारणतः अर्धा 1 तासामध्ये आपल्याला गहू करून डायरेक्ट आपल्याला गहू असे म्हणजे न क्लीन करायची गरज ना काही करायची गरज, आपल्याला एवढे छान गहू लगेच बघायला मिळतात. हे बघा आता गहू ह्याने साठवलेले होते ते पूर्ण अख्खे गहू इथे आपल्याला दिसतात. खूप छान गहू झाले आणि आमच्या मावशीला भरपूर असे गहू झाले. त्यानंतर म्हणजे मी मगाशी बोलले ना तुम्हाला की आमची मावशी वगैरे कोणच नव्हतं. आम्ही थोड्या वेळ वेट केला, त्यानंतर मावशी आली आणि मावशीने आम्हाला सांगितलं की तिने शेजारच्या शेतामध्ये एका मनुके करायला टाकले, त्या शेडवरती ते चेक करायला गेली, कारण मावशीचा मुलगा ट्रॅक्टर घेऊन दुसऱ्यांच्या शेतावरती गेला होता काम करण्यासाठी आणि काका होते ते दुसऱ्या शेतामध्ये पाणी लावण्यासाठी गेले होते. तर आम्ही वेट करेपर्यंत हे मशीन येऊपर्यंत ते दोघं पण आले आणि इथे बघा आमचं पिल्लू आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी मावशीने एवढे द्राक्ष काढून दिले आणि आमचं पिल्लू हे तर पिल्लू 2 मिनिटं. तर आमचा पिल्लू इथं खेळत होता द्राक्षाला, म्हणजे विकायला बसला होता हा. त्यानंतर आम्ही द्राक्ष खाल्ले, द्राक्ष घेतले आणि मावशीला बाय केलं आणि आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. तर इथे मध्येच आणि काय मोठा दगड आडवा आला तर तो दगड काढला आणि त्यानंतर माझी आजी, पिल्लू ह्यांनी आणि मम्मी आम्ही सगळे आमच्या घरी निघालो. चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत